मुंबई गोवा महामार्गावरच्या हातखंबा इथं पुन्हा एकदा टँकरचा अपघात झाला। केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झालाय। मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे। पलटी झालेला टँकर हा गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता आणि यामध्ये कीटकनाशक आहे। हातखंबा इथल्या या परिसरामध्ये हा टँकर पलटी झालेला आहे। टँकर हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। आपले प्रतिनिधी अमोल मोरे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अमोल, हातखंबा इथं हा टँकर पलटी झालेला आहे। वाहतूक कोंडीची सध्याची काय स्थिती आहे आणि केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटलेला आहे, त्यामुळे काय खबरदारी घेतली जाते? प्रज्ञा, साधारणपणे 1.5 तास झालाय मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ही दोन्ही बाजूने म्हणजे गोव्यावरून मुंबई आणि मुंबईवरून गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आलेली आहे। आणि जसं तू म्हटलीस त्याप्रमाणे यामध्ये कीटकनाशक होती आणि अर्थातच यामधून कीटकनाशक लीक होण्याचा धोका जो आहे तो मात्र नाहीये किंवा ते लीक झालेले नाहीयेत। तर आता आपण समोर बघितलं तर साधारणपणे ज्याच्यामध्ये कीटकनाशक आहे तो टँकर बाजूला हटवला गेलेला आहे आणि त्यानंतर हे जो ट्रक आहे त्या ट्रकची बॉडी बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। अग्निशमन दल असेल, रुग्णवाहिका आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी सध्या दाखल झालेलं आहे आणि दोन्ही बाजूनं सध्या लांबच लांब रांगा आपल्याला दिसतात। अर्थातच साधारणपणे अजून किमान तासभर कालावधी जाऊ शकतो, त्यानंतरच ही वाहतूक सुरळीत होऊ शकते किंवा पूर्वपदावरती येऊ शकते। मागच्या 3 महिन्यांमधला साधारणपणे 3 ते 4 महिन्यांमधला हा तिसरा अपघात आहे। या ठिकाणी अपघात होतात आणि त्यामुळे इथल्या नागरिकांनी देखील या ठिकाणी आंदोलनं केलेली होती। अगदी मंत्री जे आहेत उदय सामंत यांनी देखील या ठिकाणी भेट दिलेली होती आणि काही सूचना ज्या आहेत त्या इथल्या मुंबई गोवा महामार्ग ठेकेदारांना देखील करण्यात आलेल्या होत्या। पण आता मात्र वाहतूक पूर्णतः ठप्प आहे आणि अजून साधारणपणे तासभर अवधी हा वाहतूक सुरळीत होण्यासाठी जाणार आहे। लोकांनी पुढे जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत, कारण की या केमिकलचा त्रास किंवा या कीटकनाशकांचा त्रास हा तुमच्या त्वचेला किंवा डोळ्यांना होऊ शकतो असं सांगितलं जात आहे। प्रज्ञा, अमोल, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबई गोवा महामार्गावरती टँकरचा अपघात झालाय। केमिकल वाहतूक करणारा टँकर उलटलेला आहे। वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। जसं अमोलने सांगितलं की साधारण 1.5 तास झालाय ही घटना होऊन आणि त्यानंतर पुढची सगळी वाहतूक सध्या ठप्प झालेली आहे। अर्थात या केमिकलचा आजूबाजूच्या परिसरातल्या नागरिकांना किंवा जे वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।